डिस्ट्रीब्यूशन हा एक टाईप परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्समध्ये असणारा. यामध्ये इन जनरल कुठल्या टाईपचे एक्झाम्पल्स येतात? स्टुडंट्सला चॉकलेट वाटायचे किंवा ॲपल्स फ्रूट्स वाटायचे किंवा त्यांना काही प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करायचे किंवा लेटर बॉक्समध्ये लेटर टाकायचे किंवा काही कॉईन्स डिस्ट्रीब्यूट करायचे. हे डिस्ट्रीब्युशनचा टाईप असतो. बेसिकली जी आपली युज्युअल परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्सचे एक्झाम्पल्स असतात त्याच्यामध्ये आणि डिस्ट्रीब्युशन्समध्ये थिंकिंग डायरेक्शन म्हणजे थोडासा चेंज आपला ठेवावा लागतो. तो काय? समजा आता असं कन्सिडर करा की 10 आयडेंटिकल ॲपल्स आहेत आणि ते 6 चिल्ड्रनला डिस्ट्रीब्यूट करायचे. 10 ॲपल्स आहेत आणि ते आयडेंटिकल म्हणून सांगितलं आहे, म्हणजे कुठलंही ॲपल कोणालाही दिलं तरी चालेल. आधी आपण याचे सगळे मार्ग टोटल नंबर ऑफ वेज कशी असू शकतील याचा विचार करू. देर आर 10 ॲपल्स अँड 6 चिल्ड्रन. याचे टोटल नंबर ऑफ वेज कसे फाइंड करणार? काय लॉजिक वापरणार सांगा? एनीबडी? येस. येस. कसं करणार? तुमच्याकडे 10 ॲपल दिले आणि तुम्हाला सांगितले हे 6 मुले त्यांना डिस्ट्रीब्यूट करा. ॲपल कट नाही करायचे ना आधी, नाही तर आपण मग तिथे आपलं लॉजिक वापरू. तिथे ॲपल कट करायचे, त्याच्यासारख्या सेम नंबर ऑफ त्याला डिवाईड करायचं आणि मग सगळ्यांना सारखं वाटून द्यायचं. म्हणजे असं काही इतकं सरळ काम नाही आहे. ते कट नाही करायचे. ॲपल 6चे 6 पूर्ण राहतील. 10चे 10 ॲपल्स पूर्ण राहतील. येस. Number of ways in which 10 identical apples can be distributed among 6 children. डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन्समध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन्स होतात, बऱ्याच वेळा मिस्टेक होतात आणि त्या होतात फक्त थिंकिंग डायरेक्शन्स म्हणून.
10 apples to be distributed to 6 children. यस, तुम्हाला दिलं काम तर तुम्ही काय करणार? ॲपल्स कट न करता. यस, पहा या डिस्ट्रीब्युशन्समध्ये आपण दोन प्रकारे काम करू शकतो. त्यातलं काय वे वापरायचा याच्यात कन्फ्युजन जास्त असतं. 10 ॲपल्स टू बी डिस्ट्रीब्युटेड टू 6 चिल्ड्रन. मग आपण काय विचार करतो, आपल्याकडे 10 ॲपल्स आहेत, एक ॲपल घेतलं, ते 6 पैकी कुठल्याही एका चाइल्डला आपण दिलं. ओके, आपण कसं वर्किंग करणार पहा. एक ॲपल घेतलं 10 पैकी आणि ते 6 चिल्ड्रन आहेत. सपोज ABCDEF आपल्या हातात ॲपल्स आहेत. मग आपण समजा बोलवलं आहे, चला ए या इकडं, तुला एक ॲपल. पुन्हा दुसरं ॲपल हातात घेतलं. आता दुसरं ॲपल आपण पुन्हा यालाच दिलं, चालू शकतं. आपल्या हातात ॲपल आहेत म्हणजे आपण डिसाईड करणार आहेत कुणाला कुठलं द्यायचं आहे. बरोबर आहे. याला एक ॲपल दिलं आहे, मग आपण नंतर बघू, याला एक देऊ, मग पुन्हा याला एक देऊ, असं आपण विचार करणार. इट्स ओके, तो खूप सिम्पल. प्रत्येकाला एक 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 ॲपल अगोदर देऊन टाकलं म्हणजे 10 मधले 6 ॲपल तर संपले. आता राहिला प्रश्न 4चा. असा एक साधा सरळ विचार आपण करू शकतो त्यात. पण असं आता सिच्युएशन जी आहे, असंही होऊ शकतं की आपण सगळेच्या सगळे 10 ॲपल एकालाच देऊन टाकू. बाकीचे अरडाओरडा करत बसतील, मग मला दे मला दे मला दे करून. किंवा दोघा जणांना, याला 2-3 दिले, याला 2-3 दिले, बाकी जण डझंट मॅटर. आपण समजा असं गृहीत धरा, सिच्युएशन थोडी आपण चेंज करू. आपण त्याच्यामध्ये एक क्विज टाकलं समजा. कारण प्रॅक्टिकली जर असं घडलं की आपण 10चे 10 ॲपल एकच जणाला दिले तर बाकीचे 5 जण नाराज होतील किंवा भांडत बसतील. क्वेश्चनमधले जे चिल्ड्रन असतात ते खूप चांगले असतात, ते नाही भांडत. म्हणजे आपण जर डिसाईड केलं की सगळे 10 ॲपल यालाच द्यायचे, इट्स ओके, ते भांडणार नाही तुमच्याशी.
पण तुम्ही तसं करू शकता, तुमच्या हातात ॲपल आहेत. मग तोही एक वे आहे. नॉर्मली काय कन्सिडर करतो आपण की अगोदर एक एक याला देऊन टाकलं, मग 4 शिल्लक राहिले, मग ते 4मध्ये आपण नंबर ऑफ वे डिसाईड केले. नाही जमणार तसं. समजा आपण क्विज विचारला, 10 क्वेश्चन्स विचारले, जो उत्तर देईल फास्टेस्ट फिंगर फर्स्ट त्याला ॲपल, असंही आपण म्हटलं. आता याची शक्यता काय, सगळ्याच्या सगळे आन्सर त्यातला एकच जण कोणीतरी पटकन देऊन टाकेल. प्रत्येक वेळी फास्टेस्ट फिंगरमध्ये तोच पुढे येईल, शक्यता आहे. किंवा एक जण 9 वेळा येईल, एक जण 1 वेळा येईल. किंवा असं पॉसिबल आहे की प्रत्येक जण 1-1 वेळा येईलच, एखादा आणखी जास्त वेळा येऊ शकतो. म्हणजे क्वेश्चनचा ट्रॅकच बदलला पहा. आपला 10 ॲपल्स डिस्ट्रीब्यूट करायचे 6 चिल्ड्रनमध्ये. आपण जनरल नॉर्मल थिंकिंग काय करतो, सगळ्यांना 1-1 देऊन टाकायचं, उरले 4. नाही, यामध्ये डिस्ट्रीब्युशन्सच्या एक्झाम्पल्ससाठी, डिस्ट्रीब्युशन्सच्या क्वेश्चन्ससाठी डिफरंट सिच्युएशन्स आहेत, डिफरंट कंडिशन्स आहेत आणि त्याचे स्टँडर्ड रिझल्ट आहेत. हे स्टँडर्ड रिझल्ट्स कशावरती डिपेंड राहतात, या थिंग्स आहेत आणि हे यांना डिस्ट्रीब्यूट करायचे. काही एक्झाम्पलमध्ये हे आयडेंटिकल असतात. इथे जसं म्हटलं की 10 आयडेंटिकल ॲपल्स, आणि चिल्ड्रन मात्र 6 जे आहेत ते डिस्टिंक्ट आहेत, ते डिफरंट आहेत. म्हणजे यामध्ये सिच्युएशन अशी आहे, जर n नंबर ऑफ आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स, आधी आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू, त्याची कंडिशन बघू आणि मग बाकीच्या कंडिशन्स विचारात घेऊ. n नंबर ऑफ आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स distributed to are distinct persons. इथे काय झालं, जे n आहे म्हणजे जे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ते आयडेंटिकल आहे, ॲपल सगळे सारखेच आहेत, पण ज्यांना द्यायचं आहे ते 6 जण वेगवेगळे आहेत. यात डिफरंट कंडिशन्स कशा येतात, नंबर ऑफ वेज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग n ऑब्जेक्ट्स टू आर. आता आर ऑब्जेक्ट असतील किंवा पर्सन्स असतील, यापैकी काही असू शकतं. याच्यासाठी कंडिशन्स आहेत काही. ह्या कंडिशन्स कशा, n आणि r. जर समजा n असेल आयडेंटिकल, n असेल आयडेंटिकल आणि r असतील डिस्टिंक्ट. डिस्टिंक्टचा अर्थ काय, वेगवेगळे. त्यांना आपण स्पेसिफाय करू शकतो, हा एक पर्सन, हा एक स्टुडंट, तो एक स्टुडंट, अशा प्रकारे त्यांना आपण सेपरेट आउट करू शकतो, ते म्हणजे डिस्टिंक्ट. समजा n नंबर ऑफ आयडेंटिकल
ऑब्जेक्ट्स आहेत आणि ते आर नंबर ऑफ डिस्टिंक्ट स्टुडंट्सला किंवा पर्सन्सला डिस्ट्रीब्यूट करायचे. आता यात कोणकोणते येऊ शकतात? समजा या एक्झाम्पलमध्ये 10 आयडेंटिकल ॲपल्स आहेत आणि ते आर म्हणजे 6 डिफरंट स्टुडंट्सला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजे तो या टाईपमध्ये बसतो. किंवा 1 रुपीचे 10 कॉईन्स आहेत, ते 6 स्टुडंटला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये कॉईन सारखे आहेत, ॲपल सारखे आहेत. जी गोष्ट डिस्ट्रीब्यूट करायची आहे ती सेम आहे, पण ज्यांना डिस्ट्रीब्यूट करायची ते सगळे वेगवेगळे आहेत. याचे नंबर ऑफ वेज असतात. या प्रत्येकासाठी एक स्टँडर्ड मेथड आहे, स्टँडर्ड रिझल्ट आहे प्रत्येक कंडिशनसाठी. दॅट इज n-1 C r-1. n-1 C r-1. म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे? 10 ॲपल्स आहेत जे की आयडेंटिकल आहेत आणि आर म्हणजे 6 चिल्ड्रनला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. चिल्ड्रन डिस्टिंक्ट आहेत. फॉर्म्युला असतो n-1 C r-1. इथे कंडिशन काय कन्सिडर केलेली आपण ॲज पर द क्वेश्चन, की प्रत्येक स्टुडंटला किमान एक तरी ॲपल मिळायला पाहिजे. प्रत्येक स्टुडंटला किमान एक तरी ॲपल मिळायला पाहिजे, ही कंडिशन आहे. पण त्याचा हा फॉर्म्युला आहे. n identical objects distributed to r distinct persons where at least one apple is received by each student. प्रत्येकाला किमान एक तरी मिळायला पाहिजे, नाहीतर काय होईल? हे सगळं वाटप आपण 5 जणांमध्ये करून टाकलं, याला काहीच दिलं नाही, हे बोंबलत बसेल एकटंच. तसं नाही होऊ द्यायचं आपल्याला. ईच चाइल्ड रिसीव ॲटलिस्ट 1, प्रत्येकाला किमान एक तरी मिळावं, ही कंडिशन आहे. मग n-1 C r-1, n-1 म्हणजे 10-1 आणि ॲपल्स आहेत, चिल्ड्रन आहेत 6, दॅट इज 9C5. करा कॅल्क्युलेशन. Yes. Nine C5 चे कॅल्क्युलेशन 126. 9, 8, 7, 6, 5. 1, 2, 3, 4, 5. यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर
126 करेक्ट. 5 5 कॅन्सल, 2 4 आणि 8 कॅन्सल, 126. इथे सिच्युएशन काय की देर आर एन आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स and they are distributed to 6 distinct persons. आता यात कंडिशन्स नुसार जर विचार केला तर वेगवेगळ्या सिच्युएशन्स काय असतात ते लक्षात घ्या. एक तर टोटल पॉसिबिलिटी 4 आहेत. 4 कशा? ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल आणि हे पण आयडेंटिकल. त्यानंतर हे डिस्टिंक्ट आणि हे पण डिस्टिंक्ट आणि हे डिस्टिंक्ट, हे आयडेंटिकल. आधी हे 4 सिच्युएशन्स काय काय असू शकतात एक्झाम्पल्समध्ये ते लक्षात घ्या. बेसिकली 4ही येत नाहीत, पण अवेलेबल काय काय आहेत त्याचे एक्झाम्पल्सनुसार आपण जर विचार केला की ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल आहेत जे डिस्टिंक्ट पर्सन्सला डिस्ट्रीब्यूट करायचे. त्याचं एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की आयडेंटिकल ॲपल्स आहेत जे डिस्टिंक्ट लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचे. मग ते ॲपल्स असतील किंवा कॉइन्स असतील किंवा कुठलाही आयडेंटिकल ऑब्जेक्ट असा असेल की जो वेगवेगळ्या लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ही सिच्युएशन कधी पॉसिबल आहे की समजा आयडेंटिकल लेटर्स आहेत आणि ते आयडेंटिकल लेटर बॉक्समध्ये आपल्याला टाकायचे. असं गृहीत धरा की 10 लेटर्स आहेत आणि ते 3 लेटर बॉक्समध्ये आपल्याला टाकायचे. पण ते 10चे 10 लेटर आयडेंटिकलच आहेत. किंवा असंही गृहीत धरू शकतो आपण की सेम कलरचे 10 बॉल्स आहेत आणि 3 अर्न आहेत. अर्न म्हणजे टोपल्या, त्याही सारख्या आहेत. त्या 3 अर्नमध्ये 10 बॉल्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. काय झालं? बॉल्स पण आयडेंटिकल आहेत, अर्न पण आयडेंटिकल आहेत. आधी प्रॅक्टिकली एक्झाम्पल्समध्ये काय काय डिफरन्सेस येतात असू शकतात याचा विचार करा. ओके, 10 identical balls distributed into 3 identical urns. 10 identical balls distributed into 3, 4, whatever identical urn.
कळलं प्रॅक्टिकली कसं काय एक्झाम्पल असू शकतं ते. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे एन डिस्टिंक्ट आहेत आणि आर पण डिस्टिंक्ट आहेत. एन डिस्टिंक्ट आहेत आणि आर पण डिस्टिंक्ट आहेत. इथं खूप स्पेशलायझेशन आहे. म्हणजे 10 लेटर आहेत पण त्या प्रत्येक लेटरवरती एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे, ॲड्रेस आहे. आणि 3 लेटर बॉक्स आहेत, त्या लेटर बॉक्सला सुद्धा नाव आहेत किंवा नंबर आहेत. या व्यक्तीचं लेटर या लेटर बॉक्समध्येच जायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 लेटर्स आहेत, त्या प्रत्येकावरती एक वेगळं नाव आहे. प्रत्येक नाव डिफरंट आहे. नाव डिफरंट आहे पण आता समजा असं गृहीत धरा की त्यामध्ये काही औरंगाबाद रिजनचे लेटर्स आहेत, काही सोलापूर रिजनचे लेटर्स आहेत, काही पुणे रिजनचे लेटर्स आहेत, काही लातूर रिजनचे लेटर्स आहेत. असे वेगवेगळ्या रिजन्सचे लेटर्स आहेत. पण प्रत्येक लेटरवरती नाव डिस्टिंक्ट आहे. आणि हे जे 3 बॉक्स आहेत ते अशा प्रकारचे बॉक्स आहेत. औरंगाबादला जाणारे सगळे लेटर एका बॉक्समध्ये, लातूरला जाणारे सगळे लेटर एका बॉक्समध्ये, पुण्याला जाणारे सगळे लेटर एका बॉक्समध्ये, असं टाकणं आवश्यक आहे. म्हणजे इथं काय झालं, बॉक्स पण डिस्टिंक्ट आहेत आणि लेटर पण डिस्टिंक्ट आहेत. बॉक्स पण डिस्टिंक्ट आहेत, लेटर पण डिस्टिंक्ट आहेत. त्याची ही कंडिशन, ती कंडिशन आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. नंतर प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचा याच्या कंडिशन्सवरती पाहता येतं. पण आधी बेसिक डिफरन्स काय तो महत्त्वाचा. त्यानंतर एन पण डिस्टिंक्ट आहे, आर आयडेंटिकल आहे. म्हणजे काय, आत्ताची सिच्युएशन थोडीशी मॉडिफाय की 10 लेटर आहेत, प्रत्येक लेटरवरती वेगळं नाव आहे. प्रत्येक लेटरवरती वेगळं नाव आहे पण हे जे लेटर बॉक्स आहेत ते मात्र सिमिलर आहेत. मग ते लेटर बॉक्स असतील किंवा इन्व्हलप असतील, लेटर बॉक्स असतील किंवा इन्व्हलप असतील. इन्व्हलपमध्ये लेटर टाकायचं किंवा लेटर बॉक्समध्ये लेटर टाकायचं, पण हे तिन्ही आयडेंटिकल आहेत. किंवा आपण असंही म्हणू शकतो त्यामध्ये की या 3 वेगवेगळ्या कुरिअर सर्व्हिसेस आहेत, ट्रान्सपोर्ट सिस्टम आहेत. तिन्ही वेगवेगळ्या कुरिअर सर्व्हिसेस आहेत. पण कुठलंही लेटर कोणत्याही कुरिअर सर्व्हिसने गेलं तरी चालणार आहे आपल्याला. याचा अर्थ आपल्या दृष्टीनं ते आयडेंटिकल आहेत. आपल्या दृष्टीनं ते आयडेंटिकल आहेत. जर कुठलाही लेटर कोणत्याही कुरिअरने गेलं तर चालणार आहे तर आयडेंटिकल आहेत. पण स्पेसिफिक लेटर स्पेसिफिक कुरिअरनीच गेलं पाहिजे तर मात्र हे पण डिस्टिंक्ट, हे पण डिस्टिंक्ट. ह्या सगळ्या पॉसिबल कंडिशन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल्समधल्या. आता यामध्ये काही कंडिशन्स बेस्ड एक्झाम्पल्सला काही पर्टिक्युलर मेथड आहे, काही पर्टिक्युलर रिझल्ट्स आहेत. ते आपल्याला थोडंसं वेगळ्या फेजमध्ये विचारात घ्यायचे. ओके, आता प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन्सनुसार रिझल्ट्स कसे चेंज होत जाणार त्या रिझल्ट्सवरती आपलं वर्किंग करायचं. प्रत्येकासाठी डिफरंट रिझल्ट आहे, डिफरंट फॉर्म्युला आहे. त्यातील
काही ठिकाणी सिच्युएशन ही पण आहे की त्यात आपल्याला त्यांचे ग्रुप करावे लागतात आणि त्या ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. आता ह्या प्रत्येकासाठी कशी मेथड आहे ते लक्षात घ्या. पहा आता, फर्स्ट थिंग की जर n ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल आहेत आणि ते r डिस्टिंक्ट मध्ये टाकायचे, तर ह्या ज्या कंडिशन्स आपण लिहितो आहेत त्याच्यामध्ये परत 3 भाग आहेत. हा टेबलच लक्षात ठेवलं की याचं काम होऊन जातं. तीन टाईप कुठले? एक म्हणजे नो रेस्ट्रिक्शन, डायरेक्ट कंडिशननुसारच फॉर्म्युला आहे. त्यानंतर ॲट मोस्ट 1, नंतर ॲट लिस्ट 1 आणि नंतर एक्झॅक्टली 1. आता पहा, समजा n आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स आहेत आणि ते r डिस्टिंक्ट लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. काहीच कंडिशन नाही आहे, कोणाला किती मिळू देत, कोण रडणार नाही, कोण भांडणार नाही. अशा वेळी काय करायचं, n identical objects distributed to r distinct persons with no restriction, म्हणजे काहीच कंडिशन नाही आहे. यासाठी रिझल्ट आहे n plus r minus 1 c n minus 1, n plus r minus 1 c r minus 1 n minus 1. जर त्यामध्ये असं म्हटलं की n आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स हे r डिस्टिंक्ट पर्सनला डिस्ट्रीब्यूट करायचेत, पण कुणालाही जास्तीत जास्त 1 मिळायला पाहिजे, ॲट मोस्ट 1. एखाद्या वेळा काही नाही मिळालं तरी चालतंय, पण जास्तीत जास्त 1 मिळायला पाहिजे. अशा सिच्युएशनमध्ये ॲटमोस्ट 1 ची कंडिशन असेल तर त्याचे नंबर ऑफ वेज डायरेक्ट NCR. ॲट मोस्ट 1
पण जर ॲटलिस्ट 1 असेल म्हणजे प्रत्येकाला किमान एक तरी मिळायला पाहिजे, तर एक मिनिट आर आहे n-1 CR-1 म्हणजे आताची कंडिशन आपण यूज केलेली. 10 आयडेंटिकल ॲपल्स डिस्ट्रीब्युटेड टू 6 स्टुडंट्स और चिल्ड्रन सो दॅट ईच स्टुडंट गेट ॲटलिस्ट 1. प्रत्येकाला किमान एक तरी ॲपल मिळायला पाहिजे. प्रत्येकाला किमान एक तरी ॲपल मिळायला पाहिजे. अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा रिझल्ट काय? n-1 CR-1. ओके. त्यानंतर ॲट मोस्ट म्हणजे काय की प्रत्येकाला जास्तीत जास्त एक ॲपल मिळाला पाहिजे, एकापेक्षा जास्त नको आहेत. आता नो डाऊट अशा सिच्युएशनमध्ये ॲपलची संख्या स्टुडंटपेक्षा जास्त असणार नाही. इथं रिव्हर्स होईल केस. म्हणजे समजा 6 ॲपल आहेत आणि 10 स्टुडंट आहेत. 6 ॲपल आहेत, 10 स्टुडंट आहेत, 10 चिल्ड्रन आहेत. प्रत्येकाला जास्तीत जास्त एक ॲपल मिळावं, एकापेक्षा जास्त कोणाला मिळू नये. म्हणजे 6चे 6 ॲपल एकालाच दिले, बाकीच्या 9 जणांना काहीच नाही दिलं. हे नाही चालणार. एकपेक्षा जास्त कोणालाच नको आहेत. इथे हा n लहान आहे आणि r मोठा आहे आणि त्यामुळं यात RCN अशी सिच्युएशन येते. नो रेस्ट्रिक्शन्स, n+r-1 CR-1. ॲट मोस्ट 1 RCN, कारण हा मोठा असतो याच्यापेक्षा. आणि ॲटलिस्ट 1 म्हटलं तर n-1 CR-1. आणि एक्झॅक्टली 1 साठी फॉर्म्युला नाही, डायरेक्ट उत्तरच. म्हणजे प्रत्येकाला एक्झॅक्टली एकच मिळावं. एक्झॅक्टली एक. एकपेक्षा जास्त कोणाला मिळू नये, एकपेक्षा कमी कोणाला मिळू नये. याच्यामध्ये 2च आन्सर असतात. एक म्हणजे 1 किंवा 0. 1 कधी? इफ n = r. आणि 0 कधी? n ≠ r. म्हणजे काय पहा, आता या 4ही कंडिशन मी एक्झाम्पलनी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो काय अर्थ आहे त्याचा. 10 ॲपल्स आहेत आणि ते 6 चिल्ड्रनला डिस्ट्रीब्यूट करायचे. 10 ॲपल्स आहेत, 6 चिल्ड्रनला डिस्ट्रीब्यूट करायचे. मग ॲपल्स असतील, कॉईन्स असतील, बॉल्स असतील, काही असेल, हे आयडेंटिकल आहेत आणि हे डिस्टिंक्ट आहेत. हे आयडेंटिकल आहेत आणि हे डिस्टिंक्ट आहेत. आता पहिली सिच्युएशन, नो रेस्ट्रिक्शन म्हणजे काय? कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही, कुणाला कितीही मिळू देत. 10 ॲपल आहेत, 6 जणांमध्ये वाटायचेत,
एकच जणाला 10चे 10 पण देऊ शकतो आपण, वॉटेवर. नो रेस्ट्रिक्शन असेल तर फॉर्म्युला काय, n प्लस आर मायनस 1 सी आर मायनस 1. म्हणजे काय, 10 प्लस 6 16, 16 मायनस 1 15 सी आर मायनस 1 म्हणजे 5. ओके. त्यानंतर आता क्वेश्चनमध्ये कंडिशन्स आल्या. कंडिशन्स पण याच्यापेक्षा डिफरंट येत नाहीत. कंडिशन अशी आली ॲटमोस्ट 1ची, म्हणजे प्रत्येकाला जास्तीत जास्त एकच मिळणार, एक पेक्षा जास्त कुणाला द्यायचं नाही. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय घडणार, आपल्याकडे 10 ॲपल आहेत आणि 6 जण आहेत. एकापेक्षा जास्त कोणाला द्यायचं नाही असं म्हणतोय आपण. समजा या 10 मधले 6 ॲपल प्रत्येकाला एक एक देऊन टाकलं आपण, बरोबर आहे. 10 मधले 6 ॲपल प्रत्येकाला एक एक देऊन टाकलं. आता कंडिशन सांगते एक पेक्षा जास्त द्यायचे नाही. मग काय, उरलेले 4 आपणच खायचे, बरोबर ना. तर जर कंडिशन ही विचारलेली असेल तर संख्या अशी नसतेच कधी. त्यामुळे हा टाईप पटकन लक्षात येतो, पटकन आयडेंटिफाय होतो. प्रत्येकाला जास्तीत जास्त एक द्यायचं ॲपल असं म्हटल्याच्या नंतर ते इथे शक्य होणार नाही. 4 ॲपल उरणार ना, आणि एक पेक्षा जास्त कोणाला देऊ नका म्हणतंय ते. त्यामुळे ही संख्या इथं अशी असणार नाही. यात सिच्युएशन वेगळी काहीतरी असेल, एक्झाम्पल वेगळं काहीतरी असेल. काय असू शकतं की 6 ॲपल्स आहेत आणि ते 10 चिल्ड्रनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 6 ॲपल आहेत आणि ते 10 चिल्ड्रनला डिस्ट्रीब्यूट करायचे. ॲपल आयडेंटिकल आले, चिल्ड्रन डिस्टिंक्ट आले, म्हणजे कंडिशन हीच. पण प्रत्येकाला जास्तीत जास्त एक मिळावं, एकापेक्षा जास्त कोणाला द्यायचं नाहीये. आता यातल्या काहीच चिल्ड्रनला काहीच मिळणार नाही, तो भाग वेगळा. ॲटमोस्ट 1 म्हणजे जास्तीत जास्त एक मिळावं. मग या संख्येनुसार काय होईल, RCN म्हणजे 10C6. ओके. तिसरी कंडिशन, ॲटलिस्ट 1 म्हणजे आपला आता पुन्हा संख्या ह्याच राहतील. ॲटलिस्ट 1 म्हणजे प्रत्येकाला किमान एक तरी मिळावं. 10 ॲपल आहेत आपल्याकडं, 6 चिल्ड्रन आहेत, प्रत्येकाला एक तरी मिळावं. ही कंडिशन असेल तर रिझल्ट काय, n-1 CR-1. ॲटलिस्ट 1. n-1 म्हणजे 10-1 तो होईल 9 आणि R-1 म्हणजे 6-1 10C5. ओके. आणि आता ही चौथी सिच्युएशन काय की प्रत्येकाला एक्झॅक्टली 1 मिळावं. एक पेक्षा कमी नाही मिळाला पाहिजे, एक पेक्षा जास्तही नाही मिळाला पाहिजे. आता अशी जर सिच्युएशन असेल तर 10 ॲपल आणि 6 चिल्ड्रन
याच्यात ते मॅच होत आहे का? 4 ॲपल उरणार ना, मग ते कोण खाणार? एक्झॅक्टली 1 द्यायचं आहे प्रत्येकाला, पण एक्झॅक्टली 1 द्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये 4 उरतात. जर 6च ॲपल असले आणि 6च चिल्ड्रन असले तर आपण काय करणार? तुम्हाला सांगितलं आहे हे तुमच्याकडे 6 ॲपल आहेत आणि ते 6 ॲपल 6 चिल्ड्रनला देऊन टाका, पण प्रत्येकाला एक्झॅक्टली एकच मिळायला पाहिजे. काही कॉम्प्लिकेशनच नाही ना, उलट सोपं आहे. एकच मार्ग, एक 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 प्रत्येकाला वाटून टाकणे, काम संपलं. काही भांडण नाही, वाढ नाही, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे याच्यासाठी डायरेक्ट ॲन्सरच नंबर ऑफ वेज काय येणार? 1. पण जर तुम्हाला सांगितलं की 10 ॲपल आहेत आणि ते 6 जणांना वाटा, प्रत्येकाला एक्झॅक्टली एकच यायला पाहिजे, याच्यात काय होणार? प्रत्येकाला एक एक दिलं पण 4 उरले ना, उरतू नाही द्यायचे आणि ते आपण पण नाही खायचे, ते वाटायचेच आहेत. मग हे शक्य आहे का? म्हणून त्याचे नंबर ऑफ वेज 0 येतात जर n आणि r इक्वल नसतील तर. डिस्ट्रीब्युशन्समध्ये सगळ्यात जास्त एक्झाम्पल्स तुम्हाला जे येणार आहेत, विचारले जातात, ते या सिच्युएशनचे जास्त असतात. या बाकी प्रत्येक सिच्युएशनवरती आपण वर्किंग करूया, पण ही एक सिच्युएशन आधी लक्षात घ्या आणि त्याच्या ह्या 4 कंडिशन्स. इथे नो रेस्ट्रिक्शन, इथं ॲटमोस्ट 1, ॲटलिस्ट 1, एक्झॅक्टली 1. ओके.